अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला। या निमित्तानं देशभरात जल्लोष करण्यात आला। पण कल्याणमध्ये काही जणांनी फटाके फोडण्यावरून 2 गटात प्रचंड मोठा राडा झाला। विशेष म्हणजे मध्यस्थी करणारा तिसरा गटही या राड्यात सहभागी झाला आणि अभूतपूर्व असा भयानक भीतीदायक असा राडा कल्याणकरांच्या निदर्शनास आला। विशेष म्हणजे या राड्यात स्ट्रँग, बॅट, लोखंडी रॉड याचा वापर करण्यात आला। 3 गटामध्ये तुफान हाणामारी झाली। विशेष म्हणजे ही हाणामारीची घटना CCTV कॅमेऱ्यातही कैद झाली आहे। विशेष म्हणजे एका बाजूला रस्ता सुरू आहे, वाहनांची ये-जा सुरू आहे, अशा परिस्थितीत एका 4 चाकी गाडीतून काही जण निघतात, ते लोखंडी रॉड आणि बॅटने इतरांवर हल्ला करतात। अतिशय भयानक असा हा प्रकार आहे। संबंधित घटना ही कल्याण पूर्वीतील मलंगड रोड परिसरात असलेल्या जानकी ग्लोबल रुग्णालयासमोर घडली। काही रुग्ण फटाके फोडत होते, यावेळी एका गटानं त्यांना हटकले। यावरून दोन्ही गटामध्ये अधिक शाब्दिक चकमक सुरू झाली। त्यानंतर हाणामारी सुरू झाली। यावेळी तरुणांचा तिसरा गट तिथे मध्यस्थीसाठी आला, पण त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा मोठा राडा झाला। तिन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी आणि शिवीगाळ सुरू झाली। जवळपास अर्धा ते पाऊण तास हा राडा सुरूच होता। या राड्यादरम्यान काही रुग्ण या राड्यादरम्यान काही तरुण जखमी झाले आहेत। संबंधित घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली। त्यानंतर कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी नेमके काय घटना घडली याची माहिती जाणून घेतली। यावेळी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।